लंगडचे खेळतील। प्रवेश फी 17,000 रुपये। मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे। पहिला चेंडू ऑन द टोस वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये वन बाउंस सीमा पार चौकार। त्यानंतर प्रथम पारितोषिक आहे 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये कॅश प्राइज आहे। संपर्क नयन बोराटे, संदेश बोराटे, चंद्रकांत मेयर, भरत गरत, विशाल राणे, गणेश भरत। स्पर्धेचे ठिकाण गावदेवी क्रीडांगण, टिटवाळा रोड, गावदेवी मंदिर समोर, एरंजडगाव, बदलापूर पश्चिम। तर सामना सुरू झालाय। काही एक बक्षीस आहे। नक्षता एंटरप्राइजेस एस कडून आरोली संघाटी सलग 3 चौकार मारले तर 2,000 रुपये, सलग 3 षटकार मारले तर 4,000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपये कॅश प्राइज आहे। तर आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये नरेश डोमे सर यांच्याकडे। नारवली विरुद्ध खंबाळपाडा या दोन संघामध्ये सुरू झालेला हा संग्राम गुरुदास भोईर आणि रामकृष्ण पाटील ही सलामीची जोडी एव्हाना दाखल झालेली। तर रवी खाडे गोलंदाजी मार्कवर। मकर संक्रांत चषक निळजे 50वे वर्ष आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत। सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये रंगलेला हा सोहळा। इथे पायचे चेंडू स्क्वेअर लेगला खेळला, 1 धाव एव्हाना 2 धावा धावफलकावरती, तिसऱ्या धावेची अपेक्षा आहे आणि अशी अपेक्षा असतेच प्रत्येक माणसाला। 1 धाव मिळाली तर दुसरी पाहिजे असते, दुसरी मिळाली तर तिसरी पाहिजे असते, 3 धावा धावून घेतल्या तर चौथी पाहिजे असते। भुकेलेल्या माणसाला जशी साध्या पाण्याची बाटली सुद्धा अमृतासारखी वाटत असते, तशी एक एक धाव इथे महत्वाची आहे, मोलाची आहे। ओहो, इथे गोल फलंदाज समोर आला चेंडूच्या, 1 धाव इथे मिळणार आहे। एका धावी बरोबर धावफलक सुरू होईल। 7 धावा पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना गुरुदास भोईर 4 चेंडू खेळला, 4 चेंडू मध्ये 5 धावा। तर रामकृष्ण पाटील पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आता ऑन स्ट्राईकला। अपेक्षा अशीच असते, भुकेलेल्या माणसाला भाजी भाकरी सुद्धा अमृतासारखी वाटत असते, पंचपक्वान्नासारखी वाटत असते। आणि क्रिकेटमध्ये फलंदाजांना प्रत्येक धाव ही तशीच महत्वाची असते। चेंडू स्क्वेअर लेगला, गॅप मोठा, क्षेत्ररक्षक कुठेही नाही, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश आले। पा खूप दूरवरून चेंडूवरती झेपावत आलेला फलंदाज। 3 धावा इथे। धावफलकावरती आहेत 10 धावा। षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना यावेळेस खूपच बाउन्सर एक आपट बार टाकला आणि खूपच आपटला तो, डोक्यावरून वाईड चेंडूचा इशारा। एक अतिरिक्त धावफलकावरती 11 धावा पहिल्या षटकामध्ये। खंबाळपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। फलंदाजीसाठी नारिवली संघाला आमंत्रित केलेला आहे। सेमीफायनलची दुसरी लढत या अगोदर सोनारपाडा संघाने फायनल मध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे। इथं पाहायचं चेंडू आणि भन्नाट वेगानं, तेज तर्राट वेगानं 1 धाव पूर्ण केलेली। जीवाच्या आकांतानं ज्यावेळेस फलंदाज धाव घेत होता त्यावेळेस त्याचे पाय हे त्याचे राहिले नव्हते, तर ते सशाचे पाय झाले होते। खूप वेगवान विकेटच्या मध्ये धाव देखील पूर्ण। 1 षटकाचा खेळ संपला। धावफलकावर 12 धावा नारिवली। सलामीची जोडी मैदानामध्ये थोडीशी सावध पवित्रा इथे घेतलेला आहे। संथ खेळ दोघांनी केलेला आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्यानंतर सिंगल, डबल्स किंवा तिहेरी अशा धावा घेतलेल्या आहेत। कुठल्याही प्रकारच्या मोठ्या फटक्याला किंवा जोखीम पत्करणाऱ्या फटक्याकडे दोन्ही फलंदाज आले नाहीत। जरी ही शांतता असेल तर ही शांतताची चिरकाल टिकत नाही आणि ते मैदान जर हरिभक्त परायण मारुतीभाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगण असेल तर इथं शांतता अजिबात टिकत नाही। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि गर्दीचा महापूर ओसंडून वाहत असताना इथे धावांचा देखील महापूर ओसंडून वाहतो नेहमीच, आणि त्यामुळे शांतता या मैदानाला माहित नाही। प्रेक्षकांसाठी मेजवानीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यांच्या खरं तर आज मेजवानी मैदानामध्ये मेजवानी आहे, बाहेर सुद्धा मेजवानी आहे। इथे भूक भागल्यानंतर तिकडची भूक भागवण्यासाठी जा। वाह, चेंडू आकाशामध्ये आणि इथे पहा षटकार।
एक हवाई मेल, हवाई फायर. तर गुरुदास भोईरसाठी कॅश प्राइज आहे. सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर सुभाष पाटील निजे यांच्याकडे 11,000 रुपये कॅश प्राइज गुरुदास भोईरसाठी. ओट टू नरेश सर. मंडप डेकोरेटर्सचे सन्माननीय सचिन तुळशीराम पाटील यांना मी विनंती करतो, आपण अतिथी कक्षामध्ये या. मंडप डेकोरेटर्सचे सन्माननीय सचिन तुळशीराम पाटील, आपण अतिथी कक्षामध्ये या. मैदानामध्ये एक षटकार पाहिला दिलीप वेंगसरकर स्टँड मध्ये आणि धावफलक 18 पर्यंत पोहोचला. प्रेक्षक तिथे चेंडू काढून देत आहेत. प्रेक्षकांच्या डोक्यावरून विकी शेलारचं षटक सुरू झालं. पहिल्या चेंडूवरती ज्या आपण अशांततेची चर्चा करत होतो, शांततेनंतर वातावरणामध्ये नक्कीच वादळी खेळाने हे खेळाडू आपली मनं जिंकतायत. स्लोअर वन चेंडू आणि ओळखला होता अगोदरच, चेंडूला फेकून दिला डीप विकेट, मिड विकेट सीमारेषे बाहेर. षटकार. तर बघा गुरुदास भोईरसाठी कॅश प्राइज आहे. सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर 11,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे सुभाष पाटील निजे यांच्याकडनं. मात्र एक प्रेक्षणीय मॅच असेल बघा यानंतर. सिटी 11 वर्सेस ग्रामीण स्टार. सिटी स्टार आणि ग्रामीण स्टार असा सामना असेल. सिटी स्टार आपण विचार केला निलेश म्हात्रे मोठा गाव, पिंट्या जोशी नवारपाडा, जितू शेलार खंबालपाडा, साई शेलार, विकी शेलार, जल्पेश भोईर मोठा गाव, राम म्हात्रे देवीचा पाडा, रवी म्हात्रे गौरीपाडा, तुषार पाटील जुनी डोंबिवली, सिद्धू पाटील वाडेकर, सागर गायकवाड तिसगाव, ज्ञानेश्वर जोशी जुनी डोंबिवली, सचिन म्हात्रे सागाव आणि कपिल पाटील वाडेकर. हा संघ आहे सिटी स्टार. त्यानंतर ग्रामीण स्टार संघाची तुम्हाला खेळाडूंची माहिती पोहोचवेल नरेश सर. वाह वाह, देखना फटका, ताकदवान फटका, षटकार. त्यानंतर ग्रामीण स्टार संघ आपण बघतोय. अनंत पाटील काटे संघनायक आहेत, प्रमोद म्हात्रे देसाई, विशाल पवार निजे, योगेश पाटील सोनारपाडा, अमर ठाकूर सोनारपाडा, प्रेम भोईर उंबारली, केजू मुंडे आगासन, केतन म्हात्रे वाकलन, जीत भोईर वाकलन, विशाल पाटील वडवली, कमलेश पाटील वडवली, विशाल म्हात्रे उसरगर, मयूर दातीलकर फडकेपाडा, प्रथमेश पाटील संदप आणि विशाल म्हात्रे खार्डी असे 2 संघ तुम्ही बघू शकाल पुढच्या सामन्यामध्ये. प्रेक्षणीय सामना तुमच्या भेटीसाठी येतोय. एक धाव 3 लागोपाठच्या षटकारानंतर ही सिंगल मिळते. दुसरी धावेच्या प्रतीक्षेत आहे परंतु मिळणार नाही. एका धावेबरोबर धावफलक. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 31 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 12 आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावा ठोकल्यात 19. या पिच वरती जरी लेदर बॉलचं क्रिकेट पिच असेल तरी सुद्धा इथे गोलंदाज हे फलंदाजांसाठी ATM मशीन आहेत. हो, इथं त्यांच्या समोर फलंदाज लेग बिफोर विकेटचा शिकार, पहिला फलंदाज बाद. तर धन्यवाद डीजे. आज नक्कीच डीजेला खूप कमी वेळ मिळेल कारण की परेश तर 2,000 रुपये कॅश प्राइज जमा झालाय गुरुदाससाठी. परेश ठक्कर साहेब नारिवलीचे माजी सरपंच. आणि जर संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला, पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तर 21,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि शिवराम काळू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विश्वास शिवराम पाटील आणि जगदीश शिवराम पाटील यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाजासाठी आम्हाला इथे मोबाईल उपलब्ध झालाय, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया आपण नरेश सरांकडे. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणतो आपण मकर संक्रांत चषकला. आणि वर्ल्ड कप रूपी ही हंडी फोडायची असेल तर या दोन्ही संघांना एकमेकांच्या पाठीवरून जावं लागेल. कोण कोणाच्या पाठीवरून जाईल हे 10 षटक संपल्यानंतर आपल्या लक्षात येईल. अंतिम फेरीमध्ये सोनारपाडा संघाविरुद्ध 2 हात कोण करेल हेही शोधायचंय. मात्र दरम्यान मोठा संघर्ष आहे. लॉंगॉनला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवतोय. 2 धावा तर निश्चित आहे आणि खूप वेग आहे या फलंदाजांचा धावा घेण्यामध्ये. तंत्र सुरेख आहे आणि त्याचमुळं भन्नाट वेगाने या 2 धावफलक पुढे घेऊन जात आहेत. 33 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. 33 रन, लॉस ऑफ 1 विकेट.
एक गडी बाद 33 धावा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. नारिवली संघ. तर राम भोईर यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. गुरुदासने सलग 3 षटकार मारले त्यामुळे आणि पहिले 2000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आपण बघतोय. परेश ठक्कर म्हणजे 3000 रुपयाचं कॅश प्राइज गुरुदास भोईरच्या खात्यात जमा झालेत. अजिंक्य रहाणे स्टँड गजबजून गेलेला आहे. मला वाटतंय तिकडून मोठा आवाज येतोय. नारिवली नाही, नारिवली संघ इकडे. दिलीप वेंगसरकर स्टँड मध्ये नारिवली संघाच्या प्रेक्षकांचा आवाज. खंबाळपाडा संघ अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये. तुम्ही मला फसवू शकता, आपल्या संघाला फसवू शकत नाही. बघूया कोणत्या संघाचा आवाज मोठा आहे. नारिवली खंबाळपाडा. बाकीच्या प्रेक्षकांनी ठरवायचे नक्की आवाज कोणाचा मोठा असेल. आपल्याला काय दुसऱ्याच्या लग्नामध्ये जेवढा उत्साह असतो ना तेवढाच उत्साह या सामन्यामध्ये सुद्धा आहे. षटक 2 इथे संपलेले आहेत. आणि धावफलकावरती आहेत 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नारिवली संघाच्या. खंबाळपाडा आणि नारिवली प्रेक्षकांनी देखील मैदान डोक्यावरती घेतलेलं आहे. उदंड उत्साह इथं आहे आणि इतकं मोठं क्राऊड वातावरण बघितल्यानंतर एखाद्याच्या अंगावरती जर रोमांच उभे राहत नसतील तर त्याचा ECG चेक करावा लागेल. जो जिवंत आहे त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहणारच आणि तो या सामन्यामध्ये या सागरामध्ये डुंबून जाणारच. आज चिंब भिजायचं इथे आणि पाऊस मैदानामध्ये सुरूच आहे. वाह, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. फ्लिकचा हा फटका, कलात्मक फटका मनगटाच्या साह्याने फिरवला. 2 धावा तिथं अपेक्षित आहेत आणि या 2 धावांबरोबर धावफलकावरती 35 धावा. षटक क्रमांक 3 येवाना सुरू झालेला आहे. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये विकी शेलारच्या गोलंदाजीवरती 3 षटकार ठोकले होते गुरुदास भोईरनं. तर आता पाहायचे साई शेलार. हा चेंडू कट केलेला, थेट यष्ट्यांचा वेध. प्रश्न पंचांनी नकार कळवलाय. 1 धाव इथे मिळेल आणि एका धावी बरोबर धावफलक पुन्हा एकदा पुढे. 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असतो. नारिवलीच्या प्रेक्षकांना देखील नारिवली गावचा अभिमान आहे. खंबाळपाड्याच्या प्रेक्षकांना देखील खंबाळपाड्याचा अभिमान आहे. जिसे देश का अभिमान है नहीं है, जिसे गांव का अभिमान नहीं है, जिसे टीम का अभिमान नहीं, वो नर नहीं मृतक के समान है. आणि इथे अभिमानाने पेटलेलं हे वातावरण. दोन्ही संघ एकमेकांवरती कुरघोडी करताना. वाह, अप्रतिम फटका, स्वीट टायमिंग, चेंडू सीमारेषा पार, षटकार. या षटकाराबरोबर धावफलक 40 ओलांडतोय. 42 धावा धावफलकावरती. 40 ओलांडल्यानंतर माणूस प्रगल्भ होतो. धावफलक देखील आता एका मजबूतीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. दुष्काळामध्ये उजाड झालेलं झाड आता पाना फुलांनी बहरायला लागलेलं आहे. थोड्या वेळाने अजून मजबूत येत फळ सुद्धा देईल. जिंकल्यानंतर त्या फळांचा गोडवा सुद्धा आपण चाखू शकतो. सध्या मात्र झाड पाना फुलांनी बहरलेला आहे, डवरलेला आहे. बघा, आयोजक चेंडू देतील खेळाडू कक्षामध्ये. खेळाडूंना मी सूचना करतो की तुम्ही खेळाडू कक्षाच्या बाहेर येऊ नका, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागू शकते. भरत भोईर या क्रीडाप्रेमी
प्रेक्षकांनी आणि नारवली संघावरती प्रेम करणाऱ्या भरत भोईर यांनी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं आणि गुरुदास भोईर यांनी ते पटकावलंय. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑन, डाऊन दी बॉल. दुसरा फलंदाज कोसळला. धन्यवाद डीजे. त्यानंतर दत्ता आनंदा पाटील यांच्याकडनं सुद्धा 50 वर्ष आहे, त्यामुळे केकची 2 किलो केक त्यांनी इथे उपलब्ध करून दिलाय. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. गेली 50 वर्षामध्ये जे हनुमान क्रिकेट मंडळ निळजे आणि ग्रामस्थ निळजे यांनी खूप लोकांचं प्रेम कमावलेलं आहे. दिव्यानं दिवा पेटवला की प्रकाश निर्माण होतो, माणसानं माणूस जोडला की माणुसकीचा अथांग सागर तयार होतो. आणि 50 वर्षातलं यश कोणी एकट्या दुकट्याचं नाही आणि त्यामुळे एखाद्याचा उल्लेख करणं इथे चुकीचं ठरेल. ग्रामस्थांची एकी या निमित्तानं खूप महत्वाची आहे आणि म्हणूनच हा भव्य दिव्य सोहळा आपल्याला याची देही याची डोळा अनुभवण्याची संधी मिळते. तर याच दरम्यान आपण बघतोय सोनारवाडा गावचे कार्यसम्राट माजी सरपंच मुकेशदादा पाटील यांचं इथे आगमन होतोय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. या साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मकर संक्रांत चषक 2019 मध्ये मुकेशदादा पाटील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, ज्यांचं क्रिकेटला नेहमीच सपोर्ट राहिलंय. 42 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा लॉंग ऑफला खूप वेगानं चेंडू खेळला, परंतु तितकाच वेगानं क्षेत्ररक्षक देखील चेंडूवर. धावबाची संधी इथे आणि पहा फलंदाज बाद. तिसरा धक्का. तर ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं ते शंकर शांताराम पाळकरी सोनारपाडा, हनुमान ठोंबरे साहेब माजी सरपंच कोणी, राजू शेठ भोईर मोठागाव, पंढरीनाथ भिवा म्हात्रे देसाई, सोमनाथ सांगो पाटील कोळेगाव, हेमंत भोईर साहेब निजेपाडा, राम बुदाजी पाटील कोळेगाव, बाळकृष्ण भोईर निजेपाडा, मोतीराम बुदाजी रसाळ, संतोष दीक्षित, चंद्रमोहन झिपा पाटील माजी सरपंच निजे, साईनाथ भोईर साहेब निजेपाडा, प्रभाकर बामा जाधव नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नंदू अर्जुन खंडाळे एसईओ, नरेश शेठ भोईर साबे, यशवंत जयराम पाटील निजे, प्रेमनाथ काना पाटील निजे, परेश वल्लभदास ठक्कर माजी सरपंच नारिवली, तुळशीराम दगडू पाटील निजे, रमेश मारुती पाटील निजे, प्रभाकर शेठ खरबे, सतीश अनंत पाटील माजी सरपंच, भालचंद्र धर्मा भोईर देसाई, अमित रमेश म्हात्रे जुनी डोंबिवली, तुकाराम बाळू पाटील निजे, सचिन गंगाराम पाटील घारिवली, काशीनाथ काना पाटील माजी उपसरपंच काटे, सचिन मनोहर चौधरी खामालपाडा, तकदीर काळन माजी सरपंच हिडुडणे, अर्जुनभाई पाटील 40+ संघर्ष समितीचे सदस्य अध्यक्ष आहेत, चंद्रकांत उंद्रा पाटील निजे, केबल नेटवर्क बाळकृष्ण शांताराम पाटील, काना काकडे बेलपाडा, देवराज म्हात्रे देसाई, दत्तात्रय पाटील निजे, विश्वनाथ मस्कर साहेब नारिवली, विजय भोईर साहेब निजेपाडा, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी, लक्ष्मण चौधरी काटे, संजय शांताराम गायकर शाखा प्रमुख निजेपाडा माजी ग्रामपंचायत सदस्य. या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केला. डीजे मास्टर समोर कोणी उभं राहू नका. MH05 कोणाची गाडी जरा लगेच साईडला घ्या. 3666 त्यानंतर MH05 2141 कोणाची गाडी आहे ती गाडी लगेच रिमूव्ह करायची आहे. त्यानंतर MH04 9862 कोणाची गाडी ती रिमूव्ह करा. MH05 9192 कोणाची गाडी ती रिमूव्ह करा. MH05 1957 कोणाची गाडी आहे. या सर्व गाड्या लगेच रिमूव्ह करा. जाऊया आपण नरेश सरांकडे. 43 धावा धावफलकावरती. चौथ्या क्रमांकाचं षटक सुरू झालंय आणि क्लीन बोर्ड. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद. नानली धरणी नूर जगात साऱ्या पोचला. 50व वर्ष नाव क्रिकेटवर हो घोरला. नानली धरणी नूर जगात साऱ्या पोचला. तर सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना इथे आयोजकांच्या माध्यमातून जयमान क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली आहे. तर सर्व प्रेक्षकांना सूचना करतो की आपण जेवण करून घ्या, मात्र जेवण रांगेत करायचे आणि जास्त घाई गडबड करू नका.
सुखदेव चौधरी साहेब काटे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचे आम्ही मकर संक्रांत चषक 2019 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. ओटू नरेश सर. धन्यवाद नितीन काळन सर. आपण पाहतोय मैदानामध्ये लागोपाठ एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेले आहेत. सौरभ भोईर बाद झाला धावबा शून्यावरती आणि त्यानंतर सागर भोईर देखील पहिल्या चेंडूचा सामना करत असताना शून्यावरती बाद झाला. 4 गडी बाद धावफलकावरती 43 धावा आहेत. तर चौथ्या क्रमांकाचं षटक विकी शेलार मैदानामध्ये. शेवटचे 4 चेंडू पहा, 3 फलंदाज बाद झालेत आणि एक धाव मला वाटतं मिळालेली आहे. 4 चेंडू मध्ये 1 धाव मिळाली आणि 3 फलंदाज गमावलेले आहेत इथे नारिवली संघानं. पाहिजे नवीन चेंडू मैदानामध्ये दिला जाईल. फलंदाज खरं तर या मैदानावरती हाहाकार गाजवताना माजवताना आपल्याला बघायला मिळतात, परंतु अशा विकेटवरती गोलंदाज सुद्धा आपली कमाल दाखवतायत. एखादा बाप जसा आपल्या मुलांना संपत्तीतला वाटा देत असतो, परंतु तरी काही वाटा आपल्या मुलीसाठी राखून ठेवत असतो, तसा खेळपट्टीने फलंदाजांना वाटा दिलाय, परंतु गोलंदाजांसाठी सुद्धा काही वाटा राखून ठेवलेला आहे. आणि गोलंदाज ज्यावेळेस चमकतात ना, त्यावेळेस ते अशा प्रकारची कामगिरी करतात, तो वाटा उचलतात आणि फलंदाजांना सुद्धा अडचणीत आणतात. धावफलकावरती 43 धावा आहेत. 4 गडी बाद 43 नारिवली संघ. परंतु जो संघ मोठमोठी उड्डाणं करत होता त्यांना मात्र परत एकदा जमिनीवरती आणलेला आहे. धर्मराजाचा रथ सुद्धा जमिनीच्या 4 बोट वरून चालायचा, 4 अंगुळ वरून चालायचा, परंतु त्याला देखील खोटं बोलायला लागलं आणि त्याचाही रथ जमिनीवरती आला होता. ही पुराण काळातली गोष्ट आहे. त्यामुळे पाय नेहमी जमिनीवरती असणं महत्वाचं आहे. यावेळेस पाहायचं, हो बॅक टू बॉलर, अतिशय वेगवान मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख. 2 धावा वाचवल्यात संघासाठी साई शितार कडून. या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील आणि धावफलक आता 45 धावा. चौथं षटक सुरू असताना नारिवली संघ. एका बाजूने गुरुदास भोईरनं आज किल्ला लढवलेला आहे. दुसरी बाजू जरी पडझड झाली असली तरी एक बाजू त्याने खंबीरपणे उभी करून ठेवलेली आहे. स्ट्राईक एंडला संदेश पाटीलचा हा चेंडू पहिल्या स्लिप मधून चेंडू थर्ड मॅन सीमारेषेकडे, मात्र फलंदाज बाद. लेग बिफोर विकेटचा शिकार. 5वा धक्का. तर प्रकाश पवार साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते सोनापाड्याचे माजी सरपंच, कार्यसम्राट आणि ज्यांचं नेहमी क्रिकेटला सपोर्ट राहिले ते मुकेश पाटील साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. प्रकाश पवार यांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते मुकेश पाटील सोनापाडा गावचे माजी सरपंच, कार्यसम्राट त्यांचा इथे सत्कार करूया आपण आमच्या व्यासपीठावरती. प्रकाश पवार यांच्या शुभास्ते तर अजून एक सत्कार आमच्या व्यासपीठावरती आहे. मी भरत धाको पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते सुखदेव चौधरी काटे यांचाही सत्कार आपण करायचे. तर याचे सुखदेव चौधरी आपल्या इथे सत्कार होईल. मी भरत धाको पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते सुखदेव चौधरी साहेब काटे यांचा इथे सन्मान करायचा आहे. जाऊया आपण नरेश सर यांच्याकडे. किल्ल्याचा एक बुरुज ढासळला की किल्ला लवकर पडतो असा इतिहास आहे. पत्त्याच्या बंगल्याचा एक पत्ता तुम्ही ढकलला की सगळा बंगला कोसळतो, हे आपण बघतो आहोत. स्टँड मध्ये लावलेल्या सायकलींपैकी एक सायकल पाडली की कसे सगळ्या सायकली पडतात हे आपण अनुभवलेलं आहे. भिंतीची एक वीट काढली की बाकीच्या विटा आपोआप मोकळ्या होतात. हा देखील निसर्गाचा नियम आहे. इथं एक फलंदाज बाद झाला. एका पाठोपाठ 5 फलंदाज बाद झालेले आहेत. 5 गडी बाद. धावफलकावरती 47 धावा. या 2 धावा घेणारा फलंदाज नयन काटे. स्ट्राईक एंड वरती गुरुदास भोईर बराच काळ नॉन स्ट्राईक एंडला फक्त पडझड पाहताना हताशपणे पाहतोय. यावेळेस धाव घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा धाव घेण्यासाठी आलेला गुरुदास आपल्या घरट्यामध्ये पोहोचलेला आहे. बराच काळ त्याला तिष्ठत उभं राहावं लागलेलं आहे. स्ट्राईकला येण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु त्याला तशी साथ मिळत नाही. आणि साथ चांगली असणं हे खूप महत्वाचं आहे. संगत करे साधू की तो 2-2 बाते होय, संगत करे गधे की तो 2-2 लाथे खाय. साथ महत्वाची आहे जीवनामध्ये देखील आणि क्रिकेटमध्ये देखील. यावेळेस हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खेळला तो लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तिथून चेंडू पर्यंत येईल. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषा पार.
तर सिटी स्टार संघाच्या खेळाडूंनी संपर्क साधायचा आहे या ठिकाणी व्यासपीठाशी संपर्क साधा लवकरात लवकर. बघा चौथ्या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्यात आणि 2 गडी गमावलेत. विकी शेलारनं 2 महत्वाचे बळी टिपलेले आहेत. साई शेलारनं त्या अगोदर 2 बळी टिपले होते. एकूण धाव फलकावरती 5 गडी बाद 51 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक आता शिल्लक आहे. 51 धावा 5 गडी बाद. नारिवली संघ किती धावांचं आव्हान समोर ठेवेल शेवटच्या षटकामध्ये? गुरुदास भोईर कडून जास्त अपेक्षा असतील, कारण एकांडा शिलेदार आहे तो. त्यानं संघर्ष केला, लढत दिली, झुंज दिली आणि 13 चेंडूमध्ये 29 धावा फटकवलेल्या आहेत. परंतु मागचे काही चेंडू बघितले तर मला वाटते मागचे जवळपास 9 चेंडू पर्यंत त्याने बॅटिंग केलेलीच नाही. शेवटचे 9 चेंडू पर्यंत तो नॉन स्ट्राईकलाच उभा आहे आणि अजूनही तो नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. माफ करा, यावेळेस स्ट्राईक एंडला आलेला आहे. सलामीला आलेला फलंदाज एवढा वेळ नॉन स्ट्राईकला उभं राहणं हे त्या संघासाठी कधीच परवडणार नसतं. अर्जुन रणतुंगा, हेन्सी क्रोने, सचिन तेंडुलकर वर विरुद्ध डावपेच आखताना असे आखायचे की तेंडुलकर नॉन स्ट्राईकला जास्तीत जास्त कसा राहील, कारण ज्यावेळेस तेंडुलकर स्ट्राईकला येतो त्यावेळेस गोलंदाजी फोडूनच काढतो. त्याला अडवणं आपल्याला शक्य नाही आणि मग दुसरा डाव असा वापरला की तेंडुलकरला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला ठेवायचं. इथे पाहायचे गुरुदास भोईर ऑन स्ट्राईक. फुल टॉस चेंडू, गुरुदास स्क्वेअर लागला खेळलेला, तिथे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश मिळाले. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे. 2 धावा 3 धावा मिळत आहेत. पहा पुन्हा एकदा डाव टाकला. 1 धाव शक्य होती तिथे 2 दिला. 2 नको 3 पण घ्या, परंतु गुरुदास भोईर नॉन स्ट्राईक एंडला जाऊ द्या. अशा योजना असतात, असे डाव असतात आणि क्रिकेटचा खेळ फक्त तुम्ही बॅटने आणि बॉलने खेळू शकत नाही, तो डोक्याने पण खेळावा लागतो. धावफलक 3 ने पुढे सरसावेल. धावफलकावरती 54 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे नयन काटे. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू पाहायचा. इथे वाईड चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाते. 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नारिवली. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहू शकतो फुलर लेनचा हा चेंडू लोअर फुल टॉस वरती ग्राउंड शॉट खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे 1 धाव इथे मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गुरुदास भोईर अजिबात करणार नाही, कारण तो सेट झालेला फलंदाज आहे. 56 धावा धावफलकावरती आहेत. गुरुदास ऑन स्ट्राईक. गुरुदासची बॅट सुरुवातीचे काही चेंडू षटकारांची भाषा बोलत होती, ती सुद्धा मागचे 6 चेंडू शांत आहेत. कुठलाही चौकार नाही, कुठलाही षटकार नाही. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खांडून काढावा लागला. 1 धाव केवळ अपेक्षित आहे. गुरुदास विरोधी सुद्धा इथं आक्रमण यशस्वी ठरलेलं आहे. शेवटच्या 7 चेंडू गुरुदास खेळला, एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. धावफलकावरती 57 धावा. यावेळेस लॉंग ऑनला एक मोठा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाणार होता, परंतु अडवला तिथे. दोरीवरती वाळत घातलेला कपडा आपण कसा उडी मारून काढतो तसा त्याने चेंडू उडी मारून पकडला आणि पुन्हा एकदा चौकाराच्या आशा फोल ठरवल्या. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावांबरोबर धावफलकावरती 59 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नारिवली. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा हा चेंडू. पंचांचा इशारा येईल इथे वाईड. 1 अतिरिक्त धाव. या षटकामध्ये देखील कुठलाही चौकार, कुठलाही षटकार नाही. या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळायचे तर तुम्हाला सातत्याने चौकार षटकार खेळावेच लागतात, कारण मोठा स्कोर हे 2 फटकेच तुम्हाला देऊ शकतात. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल्स धावा जरी घेतल्या तरी त्या विजयासाठी पुरेशा ठरत नाहीत. यावेळेस पुल शॉट खेळला, तिथे खराब शॉट फटका आहे, परंतु स्क्वेअर लेग पंचांच्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. 2 धावा, दोन्ही क्षेत्ररक्षक एकाच बाजूला, फलंदाज एकाच बाजूला आणि इथे 6वा फलंदाज बाद. सहावा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. आता धावा किती हा पंचांना प्रश्न विचारायचा आहे.
फटका नयनने खेळला होता, नवीन दुसऱ्या धाव्याला बाद झालेला आहे, तरी एकच धाव मिळणार आहे. अर्थात गुरुदासने 2 धावा पूर्ण करून तिसरी पूर्ण करणार होता. तो इतका वेग आहे त्याच्याकडे, अफाट वेग, परंतु त्याला नॉन स्ट्राईकलाच थांबावं लागेल. कारण क्रिकेटचा नियम सांगतो, दोन्ही फलंदाज जर खेळपट्टीवरती असतील तर ज्या बाजूचे स्टंप उखडले जातात त्या स्टंपला सगळ्यात जवळचा फलंदाज कोण आहे तो बाद आहे. त्यामुळे जरी धाव पॉपिंग क्रीज कडे असली गुरुदास भोईरची, तरी त्याला नॉन स्ट्राईकला थांबावं लागेल. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला येईल धाव फलकावरती. 61 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे काही चेंडू अजून शिल्लक आहेत. हळूहळू एक फायटिंग स्कोर उभा राहिलेला आहे. स्कोर हा जास्त मोठा असं आपण म्हणणार नाही किंवा जास्त छोटा आहे असंही म्हणणार नाही. हा लढण्यासाठी पुरेसा स्कोर आहे. शेवटचा चेंडू कव्हरला खेळलेला एक ग्राउंड शॉट, मैदानाला समांतर चेंडू येतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय, फेक करतोय आणि 2 धावा इथे पूर्ण होणार आहेत. या 2 धावांबरोबर धाव फलकावरती 63 धावा विजयासाठी 64 धावांचं आव्हान समोर आहे. 5 षटकामध्ये 64 धावांचं आव्हान पार करायचे. गुरुदास भोईर मात्र नाबाद बाहेर होते. 5 षटकापर्यंत त्यांनी फलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी 15 चेंडूमध्ये 33 धावांचं योगदान दिलंय. धाव फलकावरती 63 धावा, 64 धावांची गरज खंबाळपाडा संघाला. तर सिटी स्टार संघाच्या खेळाडूंनी संपर्क साधायचा लवकरात लवकर. तर बघा, यानंतर प्रेक्षणीय लढत असणार सिटी स्टार वर्सेस ग्रामीण स्टार आणि त्यानंतर 40+ जे 2 संघ आहेत अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले, त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आणि त्याचबरोबर पेठाली आणि घोट हे 2 संघ रायगड मलंगड गटातून फायनलमध्ये पोहोचलेले 2 संघ देखील या ठिकाणी आपण सज्ज राहा. आणि यातून जो संघ जिंकेल आणि सोनारपाडा संघ या संघाने देखील कुठेही जायचं नाही, कारण की प्रेक्षणीय सामना झाल्यानंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी सामना खेळायचा आहे. तर सिटी स्टार वर्सेस ग्रामीण स्टार यानंतर ही लढत असणार आहे आपल्या भेटीसाठी. येथे एका बाजूला सिटीचे स्टार शहरातले आपले सितारे तुम्हाला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला ग्रामीणचे लखलखते तारे. तर बघूया कशा प्रकारे लढत असेल. मकर संक्रांत चषक निळजे, जय हनुमान क्रिकेट मंडळ आणि ग्रामपंचायत निळजे, ग्रामस्थ निळजे आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे क्रीडा रसिक यांच्या माध्यमातून हा सोहळा दरवर्षी संपन्न होत असतो. खरं तर निळजे गावाचा हा सण आहे, उत्सव आहे, महोत्सव आहे. अथक मेहनत या मैदानामध्ये आयोजकांनी केलेली आहे. या स्पर्धेविषयी एक गोष्ट सांगायची म्हटलं तर आपल्याला माहित आहे दूरदृष्टी कशी आहे या मंडळाकडं. गेल्या अनेक दिवसांपासून या मंडळाचं एक स्वप्न आहे की इथे हिरवगार असं मैदान बनवायचं आहे. हिरवळ या मैदानामध्ये तयार करायची आहे. लेदर बॉल क्रिकेट या मैदानामध्ये सुरू करायचं आहे. आणि त्यामुळं ऑगस्ट महिन्यापासूनच खरं तर इथे सुरुवात झाली. मैदानावरती आलेल्या प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की हे मैदान इतकं हिरवगार कसं, हिरवळ या मैदानावरती आली कुठून, ती जपली कोणी. परंतु वर्षभर जरी या मैदानामध्ये 7-8 दिवस मकर संक्रांत चषक सुरू असला तरी ग्रामस्थ वर्षभर या मैदानाची काळजी घेत असतात. आणि त्याचमुळं ही स्पर्धा आज संपन्न होताना पाहायला मिळते. ग्रामस्थांना आणि आयोजकांना आपण नक्कीच धन्यवाद देऊ. या स्पर्धेसाठी ज्ञात अज्ञात मंडळींनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. जय हनुमान क्रिकेट मंडळाचे अनेक माजी खेळाडू आज हयातही नाहीत, परंतु अशा मंडळींचं योगदान या स्पर्धेला आहे आणि त्यामुळे ते विसरता कामा नये. आज आनंदाचा सण साजरा करत असताना, आनंदाचा सोहळा साजरा करत असताना या मंडळींना दुर्लक्षित करून ठरणार नाही, कारण त्यांनी केलेला त्याग, त्यांनी घेतलेले श्रम, कष्ट आज या ठिकाणी या स्पर्धेला मोठ्या उंचीवरती घेऊन जात आहेत. आणि म्हणून आपण या निमित्तानं त्यांचं देखील स्मरण करूयात. सर्व मंडळींना धन्यवाद देऊ जे जे हात या स्पर्धेसाठी जोडलेले आहेत. अशा सर्व दानी हातांना आपण या ठिकाणी अभिवादन करू. आणि पुढच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आपल्याच परिसरातील एक मधुर आवाज, गोड आवाज विनोद पाटील आपल्या समेत आहेत. मी इथे विश्रांती घेईल. या विनोद पाटील सर, स्वागत आहे.
धन्यवाद नरेश सर. तर 64 धावा करायच्या आहेत कंबरपडा संघाला आणि लक्ष डोळ्यासमोर ठेवून जितू शेलार आणि सुशांत साळवीची ही सलामीची जोडी. स्ट्राईकला जितू, गोलंदाजीसाठी रामकृष्ण. हा चेंडू सुरेख होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जितू शेलारचा हा आवडता फटका आणि या फटक्याने जितूला आजवर भरपूर धावा दिलेल्या आहेत आणि या मैदानावरती जितू शेलारची फलंदाजी परवाच प्रत्येकाने अनुभवली. 72 धावसंख्येची एक अविस्मरणीय खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आणि या स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या त्यांनी नोंदवली. आणि आता मात्र जितू पुन्हा एकदा सज्ज होतो या सामन्यामध्ये. दुसरी उपांत्य फेरी या ठिकाणी सुरू आहे. रामकृष्ण हा चेंडू हलक्या हाताने ऑन साइडला ढकलतोय जितू. पहिली धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा या दरम्यानच्या काळात वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिला चेंडू मिस झाला, मात्र त्यानंतर हलक्या हाताने चेंडूला ऑन साइडला ढकललं आणि 2 धावा पूर्ण करत स्वतःचं व संघाचं अकाउंट जितू शेलारने या ठिकाणी ओपन केले. गरज 64 धावसंख्येची. गुरुनाथने नक्कीच सांगितलं होतं टॉस नंतर की आम्ही जास्तीत जास्त धावा उभी करू, जितकी उभी करू तितकी कमीच आहे, कारण समोरचा संघ एक ताकदवर संघ म्हणून या संघाची ओळख आहे. हा चेंडू फुल टॉस भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नक्षत्र एंटरप्राइजेस यांच्याकडून नारळी संघास 4 रन्स हॅट्रिक. मात्र या ठिकाणी त्यांची फलंदाजी झालेली, त्यामुळे विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर षटकार आलाय जितूच्या बॅटमधून. पहिला षटकार येतो, खराब चेंडू होता, फुलटॉस. जितू शेलारला फुलटॉस चेंडू देणं स्वतःच्याच पायावरती दगड मारल्यासारखं आहे. पुन्हा एकदा रामकृष्ण. यावेळेस मात्र संत गती चेंडू फेकला होता, ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. खूप चांगलं कमबॅक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणात चूक होते, चुकीचं रूपांतर 2 धावेत आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सागरकडनं चूक होते. यावेळेस मात्र आपण पाहतो सिंगल धाव होती, फक्त एकच धाव होती. मात्र या चुका नारळी संघाला खूप महागात पडू शकतील. उपांत्य फेरी आपण पाहतोय त्या ठिकाणी सुरू आहे. दुसरी उपांत्य फेरी. सोनारपाडा संघ पुन्हा एकदा दाखल होतोय अंतिम फेरीमध्ये. गतवर्षी चॅम्पियन संघ राहिला होता आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. तर बघूया सलग दुसऱ्यांदा चॅम्पियनपद पटकावतोय का. काडी चषक 3 वेळा उचलला वाकनने, हा एक विक्रम आहे. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्स संगीत कक्षाच्या दिशेने येतो चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौका. त्या ठिकाणी डॉक्टर जयेश पाटील यांचा शुभागमन होतोय. तर साहेबांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर स्ट्राईक मिळाली यावेळेस मात्र सुशांतला. सुशांतने मात्र इथे शांत न राहता पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. धावसंख्या धावफलकावरती 15. हा चेंडू फुल टॉस आहे, ऑन साइडला भिरकावलाय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंच या ठिकाणी पाहतायत एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड झालाय, आत की बाहेर, आणि पंच सांगतायत की हा चौकार. स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना 2 अप्रतिम चौकार त्याच्या बॅटमधून दाखवले. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली होती 19 वर. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा होत्या, नंतरच्या 3 चेंडूमध्ये आपण पाहतोय 11 धावा आलेल्या आहेत, 19 धावा झालेल्या आहेत. खूप चांगली सुरुवात आहे. 64 धावसंख्येचं लक्ष्य पार करायचंय आणि त्यासाठी नक्कीच विकेट्स घेणं फार गरजेचं. मैदानावरती नारळी संघाला ही धावसंख्या जर संरक्षण त्यांना करायचं असेल. मात्र जितू शेलार खूप चांगल्या लयमध्ये, खूप चांगल्या फ्लोमध्ये. ऑरेंज कॅप त्यांच्या डोक्यावरती आपण पाहतायत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धावा, सर्वाधिक धावा केलेल्या आहेत.
आणि तोच जितू आता मात्र आपल्या धावसंख्येमध्ये आणखीन भर टाकत असताना गुरुदास येतोय. हा चेंडू फुलटॉस होता, ऑन साइडला खेळतायत, मिड विकेट झोन मध्ये सिंगल कंप्लीट केली आहे. चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही, आपण पाहतोय आता सिंगल कंप्लीट करतायत. सुशांत स्ट्राईकला येतोय. धावसंख्या धावफलकावरती 20. गरज अजूनही 44 धावांची. नारळीचे समर्थक भरपूर संख्येने अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि डाव्या बाजूला दिलीप वेंगसरकर स्टँड मध्ये आपल्याला खंबाळपाड्याचे समर्थक पाहायला मिळत आहेत. तर नारळी संघाची खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. सुपर 4 मध्ये हा संघ खूप मेहनतीने पोहोचले. दुसऱ्या बाजूला दिमागदारीने आपल्या शैलीने खंबाळपाडा संघ नेहमीप्रमाणे दाखल झालाय सुपर 4 मध्ये. तर सिटी स्टारचे जे खेळाडू आहेत त्यांना सूचना आपण लवकरात लवकर या. हा चेंडू मिस टायमिंग झालाय, झेलची शक्यता आहे आणि हा झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. पहिला धक्का लागतोय मैदानावरती. सुशांत बॅक टू द पॅव्हिलियन. तिळगुळ खाऊन गोड गोड बोलून पोटभर जेवून ढेकर देऊन, तिळगुळ खाऊन गोड गोड बोलून पोटभर जेवून ढेकर देऊन, आनंदाने पार पाडू चला हा क्रिकेटचा सोहळा, आनंदाने पार पाडू चला हा क्रिकेटचा सोहळा, हा हा क्रिकेटचा सोहळा, हा हा क्रिकेटचा सोहळा. आला रे आला सण आला आनंदाचा, मकर संक्रांत. थँक्यू. त्या दरम्यान कोळेगावचे मान्यवर राम बुटाजी पाटील साहेबांचं शुभागमन होतंय. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षकांची गर्दी मैदानावरती पाहतायत, मात्र तितकीच गर्दी तुम्हाला युट्यूबवर देखील तब्बल 4000 प्रेक्षक या ठिकाणी पाहतायत. मैदानात आपण पाहतोय वावटळ वादळ, एक छोटस वादळ इथे, आणि जेव्हा जेव्हा वादळ डोळ्यासमोर उभं राहतं तेव्हा तेव्हा शारजा ची ती लढत, सचिन तेंडुलकरने खेळ साकारलेली वादळानंतरची वादळी खेळी कोण विसरेल. मात्र बघूया, जितू शेला स्ट्राईकला आहेत. तर देसाई गावचे बाळादादा पाटील यांच्यासाठी शुभागमन होते. तर नक्कीच सिटी स्टार ग्रामीण स्टारचे खेळाडू या ठिकाणी येत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने 4 धावा. गिरीधर पाटील अध्यक्ष हे संघाचे सेवेकरी, या संघाचे सेवेकरी, कमिटी मेंबर खेळाडू सर्व कॅप्टन बरोबरी, माझे कॅप्टन बरोबरी, आयोजन नियोजन करूनी मैदानी मंडप सजवूनी, आयोजन नियोजन करूनी मैदानी मंडप सजवूनी. तर धावसंख्या धावफलकावरती 24 या दरम्यान देसाई गावचे अध्यक्ष सन्माननीय बाळाराम मात्र यांचं शुभागमन होतोय. तर बघा, हे वादळ, हे वावटळ, हा भवरा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. काही क्षण या ठिकाणी सामना थांबलेला आहे आणि यानंतर मात्र जितूचे खेळ नक्कीच सर्वांना कशा प्रकारचे असेल हा प्रश्न पडला असेल, कारण आपण पाहतोय वाऱ्याचा ओघ अजूनही मैदानावरती पाहायला मिळतोय. काही क्षण नक्कीच व्यत्यय आलेले, अडथळा निर्माण झालेला आहे. मात्र काही क्षणांचा जे अडथळा असेल, कारण जास्त काळ हे वादळ, हे वावटळ या ठिकाणी टिकणार नाही. तर गरज या ठिकाणी आपण पाहतोय 24 धावा झालेल्या आहेत. गरज अजूनही 40 धावांची आहे. जितू शेलारच्या बॅटमधून एक चौकार आलाय. दुसऱ्या बाजूला सुशांत बाद झाल्यानंतर विक्रम मैदानावरती येत आहेत. विकी शेलार संघाचे संघनायक, सेनापती 3ऱ्या क्रमांकावरती. बऱ्याच वर्षाचा अनुभव विकी शेलारच्या पाठीशी आहे. अनेक वर्ष खंबाळपाडा संघासाठी खेळतो. खूप चांगली गुणवत्ता आहे. मात्र जास्तीत जास्त ग्रामीण क्रिकेट आणि घरच्या संघामध्ये खेळण्याचा नेहमीच त्याचा मानस राहिलेला आहे. स्ट्राईकला जितू येतोय. गोलंदाज गुरुदास उर्ध विकेट. हा चेंडू ऑनसाइडला खेळतात. व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाही. चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तितक्याच वेगाने इथे मात्र थ्रो देखील येतोय आणि जितू या ठिकाणी मस्त आपण पाहतोय पोहोचला क्रीज मध्ये, मात्र विकी बाद होतोय. खरी किरीटा परी, किरीशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गौला तारा. क्रिकेट प्रेमी आहे त्यांना विनंती असेल की मान्यवरांची मांदी आली आहे. अनेक मान्यवर येत आहेत. तर आपण भरपूर चांगला सपोर्ट केलेल्या स्पर्धेसाठी तर आमच्या निळजे गावच्या ग्रामस्थांना आम्ही विनंती करतोय की आपण नक्कीच आपल्या अतिथींना
ही जागा रिकामी करावी, त्यांना बसण्यासाठी नक्कीच ही जागा खाली करावी अशी विनंती करतोय आम्ही आयोजकांच्या वतीने. कारण शेवटचा दिवस आहे, भरपूर मान्यवर व्यासपीठावर पाहायला मिळतात. आणखीन काही मान्यवर काही क्षणातच या ठिकाणी पोहोचतील. हा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळतायत, झेलची शक्यता आहे. फलंदाज बाद होतोय, जीतू शेलाच्या खेळचा अंत होतोय आणि मैदानावरती एकच जल्लोष नारिवली संघाच्या माध्यमातून. त्यावेळेस नवीन फलंदाज साई शेलार येत आहेत. जीतू बाद होतोय आणि नंतर आपण पाहतो वादळ आल्यानंतर मात्र जीतू शेलारची फलंदाजी नक्कीच आपल्याला वादळी पाहायला मिळाली नाही. मात्र इथे खूप चांगला कमबॅक आपण पाहतोय. गोलंदाज गुरुदास भोईरने जीतू शेलार नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि आता मात्र मैदानावरती आपण पाहतोय साई शेलार. आडिवलीच्या मैदानावरती जबरदस्त परफॉर्मन्स साईचा राहिला आणि त्याच्या कारकिर्दीतली सर्वात पहिली बाईक त्याने नक्कीच मिळवली. मात्र आता साईवर फार मोठी जबाबदारी. तर गुरुदास पुन्हा एकदा उर्द विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. नितेश शेलार सिंगल कंप्लीट करतायत. साई मात्र नकार देत आहे दुसऱ्या धावेसाठी. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 26. 38 धावांची गरज आहे अजूनही आणि 2 षटकार ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावरती 26 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. आस्किंग रेट 12.66 प्रति षटका मागे. मैदानावरती नितेश आणि साई हे 2 नौके फलंदाज आहेत. सुशांत जीतू बाद झाले आहेत. विकी देखील धावचीत बाद झालेले आहेत. तर नक्कीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जय जनार्दन भोईर गेसर यांच्या माध्यमातून झालेली आहे. तर नक्कीच 48 संघातून आपण पाहतो. यंदा दरवर्षी आपण 2 व्हीलर पाहिली, यावेळेस मात्र 4 व्हीलर निसान डॅटसन रेडिगो ही कार देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून ही कार आम्हाला लाभलेली आहे. कैलासवासी मोतीराम बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ पूजा ताई गजानन पाटील नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या यांच्या आणि तसेच सुधीर मोतीराम पाटील याचकडून या ठिकाणी नक्कीच ही कार देण्यात आलेली आहे. तर मॅन ऑफ द सिरीज सन गोरपेकर यांच्याकडून हा सामना नारिवली संघाने जिंकल्यास 21,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लेफ्ट आर्म विकेट. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. सागर सुरेख गोलंदाजी करतात. सागर गायकवाड आणि कपिल पाटील सिटी स्टारचे हे 2 खेळाडू या लवकर. सागर गायकवाड तिसगाव आणि कपिल पाटील वाडेगर या लवकरात लवकर या ठिकाणी या. पुन्हा एकदा सागर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा लागते. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का मैदानावरती यावेळेस लागतोय खंबाळपाडा संघाला. वरिष्ठ नागरिक
यांच्यासाठी कक्ष स्वतंत्र बनवण्यात आलेले आहे. तर ज्येष्ठ नागरिक जर या व्यासपीठावर तुम्ही असाल तर आपल्यासाठी वरिष्ठ नागरिक कक्ष आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन स्थानापन्न व्हा. तर धावसंख्या धावफलकावरती 26. चौथा धक्का लागला मैदानावरती. सागरने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 2 डॉट आणि 1 गडी त्यांनी बाद केलाय. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला पूल करतायत. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. धनाजीच्या बॅट मधून येणारा चौकार. एकूण गडी मैदानावरती 4 बाद झालेले आहेत. मैदानावरती साई शेलार आहेत, अजूनही त्यांना स्ट्राईक मिळाला नाही. मात्र धनाजीने चौकार लगावून स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या 30. पुन्हा एकदा सागर. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान. नक्कीच ठाणे जिल्ह्याची शान आहे ही आपली स्पर्धा मकर संक्रांत चषक. एक अप्रतिम देखणं, नीटनेटकं, सुबक, सुंदर असं आयोजन. मैदानावरती सामना आपण पाहताय. दुसरी उपांत्य फेरी, दुसरी सेमीफायनल. धनाजीने मात्र इथे आपला इरादा स्पष्ट केलाय. 4 गडी जरी बाद झाले असले तरी नक्कीच हा सामना आम्ही अजूनही सोडले नाहीये आणि हा सामना जिंकण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू, शर्तीचे प्रयत्न करू. पुन्हा एकदा सागर. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या संपर्कात आला नाही. डॉट चेंडू सागर भोईर फेकतोय. षटक क्रमांक 30 संपलंय. या षटकात आपण पाहिले 3 चेंडू डॉट, 1 गडी देखील बाद केला आणि 2 मोठे फटके पाहिले आपण. एकूण 10 धावा आल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 36. गरज आहे अजूनही आपण पाहिलं तर या ठिकाणी 28 धावांची गरज विजयासाठी असेल आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 12. एकूण गडी बाद झाल्या 4. बाद होणारे फलंदाज सुशांत साळवी, जितू शेलार, विकी शेलार, नितेश शेलार असे 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 12 चेंडूमध्ये आता गरज आहे ती 28 धावांची. आस्किंग रेट आहे 14.00. हा सामना अजूनही बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये रहस्य आहे, या सामन्यामध्ये थरार आहे. हा सामना कोण जिंकेल इथून सांगणं फार कठीण आहे, कारण नारिवली संघ देखील नक्कीच खूप चांगला कमबॅक करतोय या सामन्यामध्ये, ज्यांनी जितू शेलारला बाद केलं आणि नक्कीच विजयाची चाहूल त्यांना लागली आहे. मात्र धनाजीने त्यांचा आनंद जास्त काळ टिकू दिला नाही आणि आपण पाहतो युट्यूबवर 4700 व्ह्यूवर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे यश आहे या स्पर्धेचं, हे यश आहे WTCचं. अत्यंत उच्च दर्जाची क्वालिटी, क्लॅरिटी. राहुल उलवेकर, केतन पाटील आहेत, त्याचबरोबर आपण पाहतो महेश वेले आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे. तो भरतदादा भोईर नारोलीचे क्रिकेटचे चाहते आहेत आणि यांच्याकडनं जर हॅट्रिक संपादित केली विकेटची तर 5000 रुपये दिले जातील. तर नारोली गावचे माजी सरपंच परेशदादा ठक्कर यांना आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की आपण या ठिकाणी या. आपलं हार्दिक हार्दिक सरचे स्वागत आहे. तर 12 चेंडू आणि गरज आहे विजयासाठी 28 धावांची. गडी एकूण बाद झाल्यात नारोली संघाचे आपण पाहू या ठिकाणी 5 आणि खंबालपाडा संघाची गडी बाद झालेली आहेत 4. तर जर धावांची बरोबरी झाली तर नक्कीच आधी विकेट्स पाहिले जातील. विकेटची बरोबरी झाली तर नाणेफेकीचा आधार घेतला जाईल. तर 12 चेंडू मध्ये 28 धावा होणार का? धनाजी खूप चांगली फलंदाजी करतोय. मात्र साई शेलार या मैदानावरती येत आहेत. साई शेलार या मैदानावरती जर नक्कीच जास्त काळ टिकले, स्थिरावले तर मात्र साई नक्कीच आपल्या शैलीने हा सामना फिनिश करण्याची क्षमता ठेवतात, ताकद ठेवतात. अप्रतिम कामगिरी श्री राहुल शेठ पाटील चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकावून साईने आपल्या कारकिर्दीतील सर्वात पहिली बाईक पटकावली आणि नक्कीच त्या क्षणी मनात कुठेतरी त्याच्या आलं असेल की आज बाबा असते तर पाठीवर शाबासकीची थाप नक्कीच मिळाली असती. मात्र आजही शिवाजीदादा जिथे कुठे असतील
साईच्या पाठीशी नक्कीच त्यांचा आशीर्वाद असेल. तर बघूया साई कशा प्रकारे परफॉर्म करतात. 28 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गुरुदास भोईर, एक अतिशय चांगला गोलंदाज. 7 धावा दिल्या होत्या मागच्या षटकात, तोच गुरुदास. हा चेंडू सुरेख होता. गुरुदास ऑन साइडला खेळतायत. चेंडू बॅटवर आला नाही. खोलो टप्प्याचा हा चेंडू आपण पाहतोय. सिंगल येते. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. तर ग्रामीण स्टारचे खेळाडू या ठिकाणी या तर खूप धमाल येणार आहे प्रेक्षणीय सामन्यामध्ये. तुम्हाला नक्कीच एका बाजूला ग्रामीणचे आपले स्टार, दुसऱ्या बाजूला शहरी विभागातले लखलखते तारे समोर या. आपण प्रेक्षक या लढतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनंता पाटील आहेत संघनायक, जे ठाण्याचे लक्की संघनायक म्हणून नेहमीच आपण त्यांना पाहिलेले. आता मात्र ग्रामीणचे संघनायक आहेत ते. या अनंता पाटील आपल्या पूर्ण टीमला घेऊन या ठिकाणी या. वरती विकेट. हा चेंडू अतिशय सुरेख होता. गुरुदास हेच वैशिष्ट्य राहिलेले. 2 चेंडू 2 प्रकारचे फेकले. पहिला चेंडू साई यांना खोलो टप्प्याचा फेकला. हा चेंडू मात्र ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला. वुडलँड स्पॉटवर हा चेंडू बाहेर काढलाय आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. परेश आता ठक्कर यांना विनंती करतो, नारळीचे माजी सरपंच, आपण या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर आता मात्र चेंडू शिल्लक आहे 10, गरज आहे 28. 5000 प्रेक्षक आता मात्र व्ह्युअर्स वाढलेले आहेत. हा चेंडू क्लीन बॉल, अप्रतिम चेंडू पायाच्या मागून यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलेल्या आहेत धनाजीच्या. आणि आणखीन एक मोठा धक्का दिला मैदानावरती खंबालपाडा संघाला. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. क्या बात आहे गणेश, नक्कीच दांडी उडवली फेमस बॅट्समनची. तर बघा डाव्या बाजूला मेन प्रवेशद्वार, मेन गेट आहे. त्या ठिकाणी कुणीही गाड्या आपण मध्ये पार्क करू नका. आपली नैतिक जबाबदारी ओळखा आणि जबाबदारीने वागा. या ठिकाणी गाड्या पार्क करताना आपण एका बाजूला पार्क करा. मान्यवर भरपूर संख्येने या ठिकाणी येणार आहेत. राजूदादा पाटील देखील येणार आहेत, आमचे लाडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष विनोददादा पाटील आणि त्याचबरोबर कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सन्माननीय रमेशदादा पाटील यांचं देखील शुभागमन काही क्षणात या ठिकाणी होणार आहे. तर 21,000 पारितोषिक आहे. किसन गोरफेकर यांच्याकडनं सामना जिंकल्यास नारिवली संघासाठी धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 37 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 9 चेंडूत आपण पाहतोय विजयासाठी. ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅटची कडा घेतले, झेल त्या ठिकाणी टिपलाय. आल्या आल्या इथे मात्र रवी खाडीला परत पाठवलंय तंबूच्या दिशेने. जबरदस्त गोलंदाजी, प्रभावशाली गोलंदाजी गुरुदास भोईरची. ₹1,000 आणि सुभाष पाटील यांच्याकडनं ₹5,000. तर भरपूर पारितोषिक येत आहेत. मात्र अनाउन्समेंट या ठिकाणी एकदा किंवा जास्तीत जास्त 2दा वेळ, कारण की खूप चांगला सामना आहे आणि महत्त्वपूर्ण लढती आहेत. प्रेक्षकांपर्यंत समालोचन पोहोचणं देखील गरजेचं आहे, कारण यूट्यूबवर भरपूर कमेंट्स देखील येतात. कारण प्रेक्षक कधी कधी खूप नाराज होतात, कारण समालोचन त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही तर नक्कीच प्रेक्षकांची निराशा होते. तर धावसंख्या 37 स्थिरावलेली. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गुरुदास भोईर. 4थी हॅट्रिक पूर्ण होणार का या स्पर्धेची? गुरुदास स्ट्राईकला फलंदाज हरेश. हा चेंडू यावेळेस मात्र LBW हॅट्रिक संपादित करतोय गुरुदास भोईर. डावाला खिंडार पाडण्याचं काम गुरुदास भोईरने या ठिकाणी केलेलं आहे. टाळ्यांचा गजर यायला हवा गुरुदास साठी. यावेळेस बघा हॅट्रिक पूर्ण केली. पारितोषिक येत आहेत. नक्षत्र एंटरप्राइजेस यांच्याकडनं विकेट साठी ₹3,000, सुभाष पाटील यांच्याकडनं ₹5,000 आणि त्याचबरोबर
निकेश आणि रोशन पाटील यांच्याकडनं 1000 म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 9,000 रुपये एका हॅट्रिक साठी मिळालेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी, एकूण गडी मैदानावरती बाद होत आहेत. आपण पाहतोय 7 गडी बाद झालेले आहेत. काय गोलंदाजी, जितू बाद झाल्यानंतर कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती स्थिरावला नाही. मात्र साई अजूनही या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतं. साईला मात्र स्ट्राईक या षटकात फारशी मिळाली नाही. पहिल्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली होती आणि त्यानंतर स्ट्राईक आपण पाहतोय. हा चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आणि त्या ठिकाणी हा झेल टिपलाय. 4 ट्रिक पूर्ण होत आहे. बॅक टू बॅक 4 गडी बाद झाल्यात या मैदानावरती खंबाळपाडा संघाचे. तर या ठिकाणी सर्वाधिक गडी बाद केलेले आहेत यावेळेस मात्र गुरुदास भोईर आणि ही कॅप आता मात्र त्यांच्या डोक्यावर नक्कीच परिधान केली जाईल सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते. तर या हा सन्मान स्वीकारा. टाळ्यांचा गजर या ठिकाणी व्हायला हव्या. टाळ्या नक्की जोरदार यायला हव्यात. कुठल्याही प्रकारची कंजूसी नको. लीडिंग विकेट टेकर गुरुदास भोईर, मॅन फ्रॉम नारिवली. चंद्रकांत नामदेव पाटील यांच्याकडनं हा सामना जिंकल्यास एकविरा दर्शन या ठिकाणी नक्कीच नारिवली संघासाठी असेल. तर सुभाष पाटील त्यांच्या डोक्यावरती कॅप परिधान करतायत. पर्पल कॅप असते, मात्र या ठिकाणी आपण पाहतो मरून कॅप आहे. तर कॅप दाखवत असताना गुरुदास भोईर अप्रतिम कामगिरी आणि यावेळेस मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 37. तो मुकेश रुपेश मडवी RK स्पोर्ट्स पापडीचा पाडा उत्कृष्ट असे क्रिकेटपटू आहेत आणि त्याच्या माध्यमातून 2 बॅट मिळाले आहेत उत्कृष्ट फलंदाजीसाठी. तर या आपण रुपेश आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पापडीच्या पाड्याचे आहेत आमच्या सोबत खूप चांगले ऑपरेटर पापडीच्या पाड्याचे गणेश गायकर आहेत. विघ्नेश साऊंड सिस्टम निळजे यासाठी या ठिकाणी आपण पाहतो ऑपरेट करत असताना. तर 27 धावांची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती 4 गडी बाद केले आहेत आणि फक्त 1च धाव. 27 धावा येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. स्ट्राईकला आता मात्र साई शेलार. कोण विसेल 6 चेंडू 26 धावा साईने पूर्ण करून दिल्या होत्या. त्या साईच्या तर हा चेंडू ऑनसाइड खेळतायत. समोर क्षेत्ररक्षक आहेत. साई शेलार देखील बाद होत आहेत. इथे मात्र जी एकमेव आशा साईवर होती तो साई देखील बाद होतोय आणि मैदानावरती लागतोय धक्का क्रमांक 9. केलेले आहेत. एका मागून एक धक्के दिले गेले आहेत. ज्याप्रमाणे एका मागून एक येणाऱ्या लाटा बदलून टाकतात आयुष्याच्या वाटा, तशाच या सामन्याचे देखील नक्कीच आपण पाहतो चित्र बदलताना आपण पाहिले आणि एका मागून एक धक्के देण्यात आले. जितू शेलार बाद झाल्यानंतर कुठलाही फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवरती स्थिरावू शकला नाही. हा चेंडू लेग बिफोर विकेटचा अपील हलकस होतोय. धावचीची संधी आहे मात्र थ्रो खूप या ठिकाणी वाईड येतोय आणि सिंगल कंप्लीट होतोय. लेग बायचा इशारा येतोय. अखेरची जोडी मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती 38 पाहायला मिळते. गरज आता मात्र विजयासाठी आहे 26 धावांची. तर किशोर चौधरी यांचे देखील शुभागमन होते. हरेगावचे किशोर पवार आहेत, माफ करा. तर 38 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग, चेंडू सीमा पार, षटकार. गावाचा अभिमानाचा क्रिकेट खेळाचा बहुमानाचा. मात्र गरज या ठिकाणी आपण पाहतोय 20 धावांची 3 चेंडू मध्ये. गुरुदासची गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकात त्याने फक्त 7 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. दुसऱ्या षटकात त्याने
त्याहीपेक्षा प्रभावशाली गोलंदाजी केली, डावाला अक्षरशः खिंडार पाडलं आणि ते मात्र 1 धाव दिली. एकूण 2 षटकात त्याने 8 धावा दिल्या आणि 6 गडी बाद करत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम, एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात त्याने रोवला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ती कॅप त्याच्या डोक्यावरती त्याने नक्कीच स्वीकारली सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते. तर 3 चेंडूमध्ये गरज आहे 20 धावांची. मैदानावरती षटकार आलाय फलंदाज हेमंतच्या बॅट मधून. गोलंदाज पुन्हा एकदा संदेश गोरपेकर. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. क्षेत्ररक्षक फाईन लेगचा वेगाने येतोय, चेंडू मात्र डायव्हर्ट झाला त्या ठिकाणी आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर. आणि 2 धावा सामन्यात. आता मात्र फक्त नक्कीच औपचारिकता म्हटली तर वावगं ठरणार नाही. सुरुवातीला 19 धावा पहिल्या षटकात आल्यानंतर असं वाटलं होतं खंबाळपाडा संघ विजयाच्या दिशेने निघतोय, मात्र त्यानंतर जितू शेलार बाद झाले आणि एकामागून एक धक्के गोलंदाजांनी या ठिकाणी दिले. आणि स्पेशली म्हणजे मागच्या षटकामध्ये गुरुदासने 4 गडी अक्षरशः भगदाड पाडलं डावाला. हा चेंडू सुरेख होता, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते आणि आता मात्र सोनारपाडा संघ वाट पाहतोय ती यावेळेस नारिवली संघाची मेगा फायनल मध्ये. खूप चांगली गोलंदाजी, प्रेक्षकांचा जल्लोष. नारिवली संघाचे समर्थक अजिंक्य राणे स्टँड पूर्णपणे भरपूर तुडुंब भरलेलं आहे. नारिवली गाव आता मात्र मला वाटतं नारिवली गावामध्ये शुकशुकाट असेल. कोणीही नारिवली गावात आता जास्त तुम्हाला प्रेक्षक नागरिक पाहायला मिळणार नाही. यावेळी चेंडू ऑनसाइडला खेळतात आणि इथे मात्र हा चेंडू फेकलाय, औपचारिकता पूर्ण केली गेली आहे आणि नारिवली संघ पोहोचलेला आहे. तो म्हणजे मेगा फायनल मध्ये. या संघासाठी टाळ्या हव्यात, जोरदार टाळ्या. अप्रतिम कामगिरी, खंबाळपाडा संघाला पराभूत करून हा संघ पोहोचलाय. आता मात्र मेगा फायनल मध्ये आणि या संघाची फाईट होईल सोनारपाडा संघाशी. तर लाईनअप करा, रांगेत या, शेक हँड या ठिकाणी नक्कीच एकमेकांना हस्तोदलन करा. तर किसन गोरपेकर यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर पारितोषिक भरपूर आलेली आहेत आणि या दरम्यान नक्कीच आपण ती जाहीर करूया. तर आतमध्ये कोणी येऊ नका, प्रेक्षकांना विनंती असेल बघा. तर मॅन ऑफ द मॅच गुरुदास, मॅन ऑफ द मॅच 33 धावांची खेळी 15